तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मॅट्रिक्सचा एक क्विक रिव्हिजन सेशन्स, ज्यामध्ये आपण एंटायर मॅट्रायसेस आपल्या 12th CET पॉइंट ऑफ व्ह्यू रिवाइज करणार या ठिकाणी आहोत. तर स्टार्ट करूया हा क्विक रिव्हिजन व्हिडिओ ऑन मॅट्रायसेस. तर अगोदर आपण सुरुवात करूया मॅट्रायसेसच्या बेसिक गोष्टीपासून. बऱ्याच वेळी असं होतं मित्रांनो की आपण एक्झामिनेशनमध्ये एका बेसिक फंडामेंटल गोष्टीमुळे आपल्या फायनल 12चे मार्क्स घालून बसतो. तर कृपया कोणीही या बेसिक्सला लाईटली घ्यायचं नाही. कोणत्याही एका बेसिक्सला आपल्या 12च्या क्वेश्चनसोबत कंबाईन करून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एकदा क्विक ग्लान्समध्ये आपण सर्व बेसिक्स पाहणार आहोत, त्यानंतर मूळ टॉपिक आणि त्याचे शॉर्टकट सुद्धा पाहणार आहोत. तर पाहूया फर्स्ट थिंग, व्हॉट एक्झॅक्टली इज अ मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनटू रोज अँड कॉलम्स. फॉर एक्झाम्पल, दिस 2 3 -1 7 0 8 and 1 1 लेट्स से 9. तर मित्रांनो, काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. व्हॉट इज अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ नंबर्स. तर हा फर्स्ट रो या ठिकाणी कधी पण रो हॉरिझॉन्टल कन्सिडर करायचा. रोज आर हॉरिझॉन्टल, सो रो 1 एलिमेंट, हे झाले रो 2 एलिमेंट, आणि रो 3 एलिमेंट असतील 1 1 9. रोज आर हॉरिझॉन्टल while columns are vertical. Column 1, column 2 and column 3. That's all. So what is a matrix? It is a particular arrangement of numbers into rows and columns. तर याला आपण म्हणतो मॅट्रिक्स. तर मित्रांनो, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? तर ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. तर एखाद्या मॅट्रिक्समध्ये किती रो आणि किती कॉलम आहे यांचं मल्टिप्लिकेशन लिहिणं म्हणजे ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स या ठिकाणी लिहिणं. तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करत असाल तर या मॅट्रिक्समध्ये 3 रोज या ठिकाणी आहेत. त्याला आपण बऱ्याच वेळी m इंटू n सुद्धा या ठिकाणी म्हणतो. तर इथे कधी पण एक पूर्ण मॅट्रिक्समध्ये नियम फॉलो करायचा. नंबर ऑफ रोज अगोदर लिहायचे, नंबर ऑफ कॉलम्स नंतर. तर इथे 3 रोज आणि 3 कॉलम्स असल्यामुळे आपण या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिणार 3 by 3. If you observe this one more example, ज्यामध्ये मी लिहितोय 2 3 -1 7 0 9. इथे काळजीपूर्वक ऑब्झर्व करा, यामध्ये फक्त 2 रोज आहेत, रो 1 रो 2, while कॉलम 3 आहेत C1 C2 C3. कॉलम्स आर वर्टिकल C1 C2 C3. तर मित्रांनो, याची ऑर्डर काय असेल? तर याची ऑर्डर या ठिकाणी असेल 2 रोज 3 कॉलम्स. कधी पण लक्षात ठेवा, रो अगोदर आणि कॉलम्स नंतर. तर याला आपण म्हणतो मॅट्रिक्सची ऑर्डर या ठिकाणी शोधणे. त्यानंतर पाहूया एक्झॅक्टली एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. तर परत घेऊया एक 3 by 3 चा मॅट्रिक्स. 2 3 -1 7 0 8 and 1 1 लेट्स से 9. तर काळजीपूर्वक ऑब्झर्व करा मित्रांनो, या मॅट्रिक्समध्ये 3 रोज या ठिकाणी आहेत. रो 1 एलिमेंट्स आर 2 3 -1, रो 2 एलिमेंट्स आर 7 0 8 and रो 3 एलिमेंट्स आर 1 1 9. while कॉलम 1 मध्ये 2 7 1, कॉलम 2 मध्ये 3 0 1, कॉलम 3 मध्ये -1 8 9. तर कोणत्याही मॅट्रिक्सचा जो एलिमेंट आहे तो स्मॉल लेटरने दाखवला जातो, स्मॉल a, आणि यामध्ये सिम्बॉलिकली लिहिलं जातं IJ. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस I and J? तर या एलिमेंटमध्ये हा जो I आहे इट स्टँड्स फॉर रो, आणि हा जो J आहे इट स्टँड्स फॉर कॉलम. सिंपल. याचा अर्थ काय? तर मित्रांनो, इफ आय से एलिमेंट ऑफ 2 3, तर या गोष्टीला तुम्हाला असं रीड करायचं आहे, इट इज अ पार्ट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम. तर चेक करा, सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये कोण आहे. सेकंड रोला स्टार्ट करा आणि थर्ड कॉलमला एंड करा. एलिमेंट आला 8. याला म्हणतात सेकंड रो थर्ड कॉलम एलिमेंट. सिमिलरली समजा आपण या 1चं लोकेशन शोधत आहोत. या 1चं लोकेशन शोधतो मित्रांनो. हा जो 1 आहे याचं लोकेशन कधी पण रो पहिला मित्रांनो, मॅट्रिक्समध्ये कधी पण रो पहिला, थर्ड रो सेकंड कॉलम. तर हा जो 1 आहे त्याचं लोकेशन असेल तिसरा रो दुसरा कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम. दिस इज द वे वी राईट. आणि कधीही लक्षात ठेवा, मॅथ्स ही सिम्बॉलिक लँग्वेज आहे. मॅथ्स इज अ सिम्बॉलिक लँग्वेज. जोपर्यंत तुम्ही सिम्बॉल अंडरस्टँड करणार नाही तोपर्यंत तुमच्या चुका होणार एक्झामिनेशनमध्ये. तर मला आणखीन एक लोकेशन सांगा 7.
तर इफ यू ऑब्झर्व दिस 7 इट इज अ पार्ट ऑफ सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो हा जो 7 आहे इट इज अ पार्ट ऑफ सेकंड रो फर्स्ट कॉलम. कधी पण रो अगोदर कॉलम नंतर, कधी पण रो अगोदर कॉलम नंतर. तर 7चं लोकेशन सेकंड रो फर्स्ट कॉलम या पद्धतीने. दिस इज द वे वी लोकेट एलिमेंट इन मॅट्रायसेस. आता बघूया इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. समजा मित्रांनो दोन मॅट्रायसेस या ठिकाणी आहेत. आपण 2x2 ऑर्डरचे घेऊया. समजा P Q R S हा एक मॅट्रिक्स आहे. राईट हँड साईडला आहे 2 3 -1 आणि 7. तर हा 2x2 चा मॅट्रिक्स म्हणजे या 2 रो 2 कॉलम्स आहेत. इकडे पण 2 1 2 असले पाहिजे. इक्वॅलिटीसाठी दोन्हीची ऑर्डर सेम असली पाहिजे. जेव्हा दोन मॅट्रायसेस इक्वल असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असले पाहिजे. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस काय सजेस्ट करतं तर एक दोन्ही मॅट्रायसेसची ऑर्डर सेम असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असले पाहिजे. सर करस्पॉन्डिंग म्हणजे काय? या Pला करस्पॉन्डिंग इकडे 2 आहे, या Qला करस्पॉन्डिंग इकडे 3 आहे, या Rला करस्पॉन्डिंग -1 आहे आणि या S साठी करस्पॉन्डिंग लोकेशन आहे 7. दॅट्स ऑल. याला म्हणतात इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. पुढे जाऊया मल्टिप्लिकेशन बाय अ कॉन्स्टंट. तर मित्रांनो इथे बऱ्याच वेळी आपली एक्झामिनेशनमध्ये चूक होते कारण आपण एक्झामिनेशनमध्ये मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंटमध्ये एक मेजर चूक करतो. ती म्हणजे कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन करत असताना. समजून घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या हा महत्त्वाचा बदल. समजा एक मॅट्रिक्स आहे ज्याला मी 3 ने मल्टिप्लाय करत आहे. लेट्स से द मॅट्रिक्स इज 3 -1 7 and 2. हा 3 आपण या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतोय. तसंच एक्झॅक्टली हा जर मॅट्रिक्सच्या ऐवजी आपण डिटर्मिनंटला मल्टिप्लाय करतोय तेव्हा मात्र मेजर बदल आहे. तर या दोघांमध्ये काय बदल आहे आठवा सगळेजण. पहिल्यांदा तर मॅथ्सचं लेक्चर आहे तर माझी सर्वांना मनातून रिक्वेस्ट आहे पेन पेपर मोडवरती या. पेन पेपर मोडवरती प्रत्येकाने की नोट्स कंपल्सरी लिहायच्या आहेत. तर मॅट्रिक्समध्ये सिंपल नियम आहे. हा 3 जेव्हा तुम्ही मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय करता तो ईच अँड एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय होतो. 3 3 जा 9, 3 -1 हा झाला -3, 3 7 जा 21 आणि 3 2 जा 6. म्हणजे मॅट्रिक्समध्ये कोणताही कॉन्स्टंट प्रत्येक ईच अँड एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय करायचा असतो. पण मित्रांनो तसं काही डिटर्मिनंटमध्ये नाही आहे. डिटर्मिनंटमध्ये एका रोला किंवा एका कॉलमला मल्टिप्लाय करणं तुम्हाला अलाउड आहे. फॉर एक्झाम्पल हा 3 लेट्स से मी फर्स्ट रोला मल्टिप्लाय करतोय. सो 3 3 जा 9 and then 3 into -1 is -3. that's all. सेकंड रो ॲज इट इज असेल. म्हणजे इथे तुम्ही फक्त एका रोला मल्टिप्लाय केलं हे समजून घ्या. एका रोला किंवा एका कॉलमला, एका रोला किंवा एका. आणखीन एक पॉसिबिलिटी हाच डिटर्मिनंट तुम्ही असाही लिहू शकता. इन्स्टेड ऑफ मल्टिप्लाइंग दिस 3 टू द फर्स्ट रो इफ यू वॉन्ट यू कॅन मल्टिप्लाय टू अनदर रो और अनदर कॉलम. तर हा जो 3 आहे तो लेट्स से आपण सेकंड रोला मल्टिप्लाय करा. 3 into 7 21, 3 into 2 6. बट कीप द फर्स्ट रो ॲज इट इज. हा महत्त्वाचा बदल सर्वांनी समजून घ्या. जेव्हा एखादा कॉन्स्टंट तुम्ही मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय करता तेव्हा तो सर्वांना मल्टिप्लाय करायचा असतो. पण डिटर्मिनंटमध्ये मात्र एका रोला किंवा एका कॉलमला कोणताही एक रो किंवा एक कॉलम निवडा त्याला तुम्ही तो कॉन्स्टंट मल्टिप्लाय करू शकता. पुढे जाऊया वेरियस टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. मित्रांनो जवळपास आपल्या सिलेबसमध्ये 1 डझनच्या वरती मॅट्रायसेसचे टाइप्स या ठिकाणी. तर पहिला बघूया नल मॅट्रिक्स. ॲज द नेम सजेस्ट ऑल एलिमेंट्स आर 0. या मॅट्रिक्समध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट 0 असतात. रो मॅट्रिक्स वन्स अगेन as the name suggests row matrix it has only one row. अशा मॅट्रिक्सला फक्त एकच रो असतो. फॉर एक्झाम्पल 3 7 and 9. इफ यू ऑब्झर्व या मॅट्रिक्सला फक्त एकच रो या ठिकाणी आहे. कॉलम किती असू शकतात मित्रांनो? नो रेस्ट्रिक्शन ऑन नंबर ऑफ कॉलम्स. पण रो मात्र फक्त एकच असला पाहिजे त्याला आपण म्हणतो रो मॅट्रिक्स.
आता सांगा व्हॉट इज कॉलम मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स ज्याला फक्त आणि फक्त एकच कॉलम आहे. इफ यू ऑब्झर्व दिस मॅट्रिक्स, याला फक्त एकच कॉलम आहे. रो मात्र किती पण असू शकतात. इफ यू ऑब्झर्व या मॅट्रिक्समध्ये 3 रोज आहेत पण कॉलम मात्र एकच या ठिकाणी आहे. त्याला आपण म्हणतो कॉलम मॅट्रिक्स. पुढे जाऊया. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. सिंपल विचार करा मित्रांनो, एखादा मॅट्रिक्स असा रेक्टँग्युलर शेपमध्ये का दिसेल? असा रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसण्यामागे रिझन काय असू शकतं? तर इफ यू ऑब्झर्व केअरफुली दीज एलिमेंट्स, तर इथे 2 रोज या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि कॉलम्स मात्र 3 या ठिकाणी दिसतील. तर जेव्हा जेव्हा नंबर ऑफ रोजची संख्या आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या सेम नसते, म्हणजेच m is not equal to n, number of rows is not equal to number of columns. जेव्हा रोची आणि कॉलमची संख्या वेगवेगळी असते, ऑटोमॅटिकली मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलर शेपमध्ये या ठिकाणी दिसतो. त्याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. पाहूया स्क्वेअर मॅट्रिक्स या ठिकाणी काय असतो. गेस करा स्क्वेअर मॅट्रिक्स काय असेल. ऑब्वियसली जिथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या या ठिकाणी एक्झॅक्टली सेम असेल. फॉर एक्झाम्पल हा 2x2 चा मॅट्रिक्स 2 3 -1 7. चेक करा इथे नंबर ऑफ रोज 2 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम सुद्धा 2 आहेत. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 2x2. हा एक्झॅक्टली स्क्वेअर शेपमध्ये या ठिकाणी दिसत आहे. रिझन नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. सिमिलरली हा मॅट्रिक्स घ्या 1 2 2 2 1 2 2 2 1. इफ यू ऑब्झर्व इट केअरफुली, इथे सुद्धा नंबर ऑफ रोजची संख्या आणि नंबर ऑफ कॉलम्सची संख्या एक्झॅक्टली सेम आहे. तर आपण म्हणू शकतो की हा सुद्धा मॅट्रिक्स स्क्वेअर शेपमध्ये आहे. तर आपण याला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणू शकतो, ज्यामध्ये नंबर ऑफ रोजची संख्या आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या सेम आहे. पुढे जाऊया. तर कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स जर पाहिला तर जनरली आपण अशा स्क्वेअर मॅट्रिक्सचे 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन या ठिकाणी करतो. इफ यू ऑब्झर्व दिस एलिमेंट्स, सो इफ यू ऑब्झर्व दिस 3 एलिमेंट्स, या 3 एलिमेंट्सचं जर आपण काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन केलं तर यांचे लोकेशन्स आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. सो हा रो 1, हा रो 2, हा रो 3, देन वर्टिकल असतो कॉलम 1, कॉलम 2 अँड कॉलम 3. तर काळजीपूर्वक बघा मित्रांनो, हा जो D1 आहे याचं लोकेशन असेल 1 1. इफ यू ऑब्झर्व याचं लोकेशन आहे 1 1. याचं लोकेशन आहे 2 2. इट इज अ पार्ट ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम. आणि याचं जे लोकेशन आहे इट इज अ पार्ट ऑफ थर्ड रो थर्ड कॉलम. तर काळजीपूर्वक पाहिलं तर यामध्ये नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स या ठिकाणी सेम येतात. कधी पण मॅट्रिक्समध्ये पहिला रो आणि दुसरा कॉलम या ठिकाणी असतो. तर काळजीपूर्वक ऑब्झर्व करायचं की या मॅट्रिक्सचं एलिमेंटचं लोकेशन आहे 1 1, 2 2 अँड 3 3. तर इथे नंबर ऑफ रोज आणि कॉलमची संख्या सेम तुम्हाला जाणवेल. अशा एलिमेंट्सला आपण म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. तर मित्रांनो, हे जे एलिमेंट्स आहेत यांना आपण मॅट्रिक्समध्ये म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. डायगोनल एलिमेंट्स. ओके, व्हॉट अबाउट दिस एलिमेंट्स एक्स वाय झेड जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, या एलिमेंट्समध्ये जर काळजीपूर्वक ऑब्झर्व केलं तर हे सर्वजण अबोव दी डायगोनल आहेत. त्यामुळे या 3 एलिमेंट्सला आपण म्हणतो एलिमेंट्स अबोव दी डायगोनल. एलिमेंट्स अबोव दी डायगोनल. आणि ऑब्वियसली जे एलिमेंट्स डायगोनलच्या खालती आहेत, जे एलिमेंट्स डायगोनलच्या खालती आहेत यांना आपण म्हणूया एलिमेंट्स बिलो दी डायगोनल. एलिमेंट्स बिलो दी डायगोनल. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण रो साठी आय हा सिम्बॉल यूज करतो आणि कॉलम साठी जे. तर रो मीन्स आय, कॉलम मीन्स जे. तर डायगोनल एलिमेंटच्या बाबतीमध्ये इट्स अ पार्ट ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, 1 1 2 2 3 3. आय इज इक्वल टू जे. इथे रो आणि कॉलमची संख्या सेम असते. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता डायगोनल एलिमेंटसाठी आय इज इक्वल टू जे व्हॅलिड होतो. व्हॉट डू यू थिंक
व्हॉट डू यू थिंक अबाउट एलिमेंट्स ॲबो दी डायगोनल? काळजीपूर्वक बघा मित्रांनो, एलिमेंट्स ॲबो दी डायगोनल, या एक्सचं लोकेशन आहे 1 2, या वायचं लोकेशन आहे 1 3, या झेडचं लोकेशन आहे 2 3. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? तुमचं ऑब्झर्वेशन काय मित्रांनो? जर पहिला डिजिट आय आहे, दुसरा डिजिट जे आहे, तर काळजीपूर्वक पाहिलं तर आय इज लेस दॅन जे ही स्टोरी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर एलिमेंट्स ॲबो दी डायगोनल जेव्हा असतात तेव्हा आय इज लेस दॅन जे ही गोष्ट व्हॅलिड होते. व्हॉट अबाउट एलिमेंट्स बिलो दी डायगोनल? तर एलिमेंट्स बिलो दी डायगोनल या ठिकाणी असतील तर काळजीपूर्वक पहा, पीचं लोकेशन जे आहे ते सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे, क्यूचं लोकेशन आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम आणि आरचं लोकेशन आहे थर्ड रो सेकंड कॉलम. यामध्ये जर काळजीपूर्वक पाहिलं तर आय आणि जे म्हणजेच रो आणि कॉलम, तर रोची संख्या जास्त आहे, कॉलम्स कमी आहे, तर आय इज ग्रेटर दॅन जे इज व्हॅलिड फॉर एलिमेंट्स बिलो दी डायगोनल. तर लॉंग स्टोरी शॉर्ट मित्रांनो, कोणत्याही मॅट्रिक्सचे 3 पार्ट्समध्ये तुम्ही डिव्हिजन केलं पाहिजे. एक डायगोनल एलिमेंट्स, जेव्हा एलिमेंट्स डायगोनली असतात तेव्हा त्यासाठी आय इज इक्वल टू जे ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. यांचं लोकेशन असतं 1 1 2 2 3 3, त्यामुळे आय इज इक्वल टू जे. या मॅट्रिक्समध्ये बघा, या डायगोनलच्या वरती जितके काही एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणतात एलिमेंट्स ॲबो दी डायगोनल, यांना म्हणूया एलिमेंट्स बिलो दी डायगोनल. एलिमेंट्स ॲबो दी डायगोनलसाठी आय इज ग्रेटर दॅन जे, एलिमेंट्स बिलो दी डायगोनलसाठी आय इज ग्रेटर दॅन जे, एलिमेंट्स ॲबो दी डायगोनलसाठी आय इज लेस दॅन जे. या पद्धतीने कोणत्याही मॅट्रिक्सचे 3 पार्ट्स डिवाइड होतात, स्क्वेअर मॅट्रिक्सचे पर्टिक्युलरली. पाहूया टाईप नंबर 6, डायगोनल मॅट्रिक्स. व्हेरी इम्पॉर्टंट वन इन द लिस्ट. तर मित्रांनो, डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट जर सोडले तर बाकीचे सर्व एलिमेंट्स हे 0 असतात. काळजीपूर्वक बघा, डायगोनल जर सोडला तर बाकीचे सर्व एलिमेंट्स तुम्हाला 0 दिसतील. तर सिंपली याला आपण म्हणूया डायगोनल मॅट्रिक्स. सिंपल. चलो आगे बढ़ते हैं. स्केलर मॅट्रिक्स. तो व्हॉट इज अ स्केलर मॅट्रिक्स? स्केलर मॅट्रिक्स हा मित्रांनो डायगोनल मॅट्रिक्सच असतो. यात छोटासा बदल आहे, यामध्ये सर्व डायगोनल एलिमेंट्स मात्र सेम असले पाहिजे. लाईक 5 5 5, बाकी सर्व एलिमेंट्स 0च असतील. याला आपण म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. The scalar matrix, it is a diagonal matrix in which all diagonal elements are same. Okay, and the important one in the list is identity matrix. याला आपण आणखीन एक नाव देतो युनिट मॅट्रिक्स मित्रांनो. युनिट मॅट्रिक्स डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल आय. हा अतिशय महत्त्वाचा. आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, हा एक डायगोनल मॅट्रिक्स सुद्धा असतो आणि हा एक स्केलर मॅट्रिक्स सुद्धा असतो, ज्यामध्ये सर्व डायगोनल एलिमेंट्स हे 1 1 1 असतात. व्हेरी इम्पॉर्टंट 1. तर हे तिन्ही एलिमेंट्स मित्रांनो 1 1 1 घ्यायचे डायगोनल एलिमेंट, बाकीचे एलिमेंट नियमानुसार 0. तर या मॅट्रिक्सला आपण म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1. तर याला आपण म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. जर मॅट्रिक्स 2x2 चा असेल तर 1 0 0 1. इफ यू ऑब्झर्व, हा पण एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 1 आहेत. याला आपण म्हणूया आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. तर इथे फार महत्त्वाचे 3 महत्त्वाचे मॅट्रिसेसचे टाइप्स तुम्ही लर्न केलेले आहेत. पुढे जाऊया. आय होप सो सर्वजण की नोट्स नोटबुकमध्ये लिहित आहेत. तर डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येते त्या बेसिसवरती पण आपण मॅट्रायसेसचे 2 टाइप्स डिसाइड केलेले आहेत. फर्स्ट वन इज कॉल्ड सिंगुलर मॅट्रिक्स अँड अनदर वन इज कॉल्ड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तर मित्रांनो, जेव्हा गिवन मॅट्रिक्स ए असेल, जो काही असेल तो, त्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला आपण सिंगुलर मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक्झामिनेशनमध्ये हा मॅट्रिक्स आला समथिंग 2 3 6
अँड 1. तुम्ही जर काळजीपूर्वक याची डिटर्मिनंट व्हॅल्यू शोधली तर 3 × 2 6 मायनस 1 × 6 6 6 मायनस 6 0. तर हा आला डिटर्मिनंट 0. म्हणजे ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते अशा मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येते त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. पुढे जाऊया. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ऑब्वियसली याच्या विरुद्ध या ठिकाणी असेल ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नसते. ज्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नसते याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स इज 2 3 -1 and 7. इफ यू फाइंड the determinant value of this 7 × 2 14 -1 × 3 is -3. ये हो गया 17 which is not equal to 0. तर काळजीपूर्वक बघा या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नाही तर आपण म्हणू शकतो हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स या ठिकाणी आहे. तर डिटर्मिनंटच्या बेसिसवरती असलेले हे दोन मॅट्रिसेस. ओके. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर मित्रांनो ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे पण दोन प्रकार, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अँड लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथे एक मजेशीर गोष्ट आहे की अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये सी हे तिघं डायगोनल एलिमेंट्स आहेत आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये नावात अप्पर आहे मित्रांनो पण वागणुकीला लोअर मॅट्रिक्स आहे. हा म्हणजे आपण असतो एक आणि वागतो एक तसं आहे. पहा या मॅट्रिक्सच्या बाबतीत हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे तर ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. काळजीपूर्वक बघा नावात अप्पर ट्रायंग्युलर आहे पण एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. डायगोनलच्या खालती एलिमेंट जेव्हा 0 असतात त्याला आपण म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथे मात्र काही एलिमेंट्स या ठिकाणी असू शकतात. So all the elements below the diagonal are called upper triangular matrix. What is lower triangular matrix? Exactly उलट करूया. All the elements above the diagonal are 0. काळजीपूर्वक बघा मित्रांनो डायगोनलच्या वरती असलेले सर्व एलिमेंट्स 0 या ठिकाणी आहेत. खालती रँडमली आपण कोणती एलिमेंट्स लिहूया. तर इफ यू ऑब्झर्व दिस मॅट्रिक्स या मॅट्रिक्समध्ये या ठिकाणी हा दिसतो एक आणि आहे. यामध्ये लोअर ट्रायंग्युलर म्हणजे एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0. सिंपल दोन टाइप्स लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. इम्पॉर्टंट वन इन द लिस्ट. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. समजा मित्रांनो एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 -1 7 0 and 2 4 6. तर ट्रान्सपोज म्हणजे काय? देर आर टू सिम्बॉल्स फॉर द ट्रान्सपोज. एक म्हणजे बरेचसे टेक्स्टबुक त्याला AT लिहितात, काही टेक्स्टबुक त्याला A' सुद्धा या ठिकाणी लिहितात. तर कोणताही एक सिम्बॉल फॉलो करा. आय प्रिफर AT. तर ट्रान्सपोज काय असतो? तर मित्रांनो ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोज जर ऑब्टेन करायचा असेल तर रो आणि कॉलमला एक्सचेंज करायचं. सर म्हणजे काय? सो हा बघा हा फर्स्ट कॉलम आहे. काळजीपूर्वक बघा मित्रांनो हा फर्स्ट कॉलम. या फर्स्ट कॉलमला फर्स्ट रो मध्ये कन्वर्ट करायचं आहे 1 -1 2. या सेकंड कॉलमला सेकंड रो मध्ये कन्वर्ट करायचं आहे 2 7 4 आणि या थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं आहे 3 0 6. दॅट्स ऑल. इंटरचेंजिंग द रोज अँड कॉलम इज कॉल्ड ऑब्टेनिंग ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. तर इथे आपण फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम सिंपल. फर्स्ट कॉलम बिकम्स फर्स्ट रो, सेकंड कॉलम बिकम्स सेकंड रो आणि थर्ड कॉलम बिकम्स थर्ड रो. या पद्धतीने आपण सिंपली ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स ऑब्टेन केलेल्या आहेत. बघूया काही ट्रान्सपोजच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. एखाद्या मॅट्रिक्सचा जर आपण 2 वेळा ट्रान्सपोज घेतला इट इज अ कंप्लीट वेस्टेज ऑफ टाइम. आपण अननेसेसरी वेळ घालवतोय. हे दोन्ही ट्रान्सपोज उडवा ओरिजिनल मॅट्रिक्स आन्सर येतो. ॲडिशनमध्ये मित्रांनो ट्रान्सपोज हा वेगवेगळा अप्लाय होतो म्हणजे आन्सर येऊ शकतं A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज.
कॉन्स्टंट आणि ट्रान्सपोजचा काही संबंध नाही, तुम्ही कॉन्स्टंट बाजूला करून ए ट्रान्सपोज मिळवू शकता। इथे मात्र इंटरेस्टिंग गोष्ट आहे, प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा तुम्ही ट्रान्सपोज मिळवत असाल इथं रिव्हर्स गिअर ही ट्रिक लक्षात ठेवा। ए बी ट्रान्सपोज हा असतो बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, हा असतो बी ट्रान्सपोज अगोदर लिहा ए ट्रान्सपोज नंतर लिहा। आणि नंतर एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपला सर्वांचा आवडता आयडेंटिटी मॅट्रिक्स। मित्रांनो, या आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर तो स्वतःच या ठिकाणी येतो। आयडेंटिटी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेणं म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम आहे, काळजीपूर्वक बघा। 1 0 0 0 1 0 0 0 1 हा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल आणि याचा जर ट्रान्सपोज कुणी घेतला तर देर इज अ वेस्टेज ऑफ टाइम। काळजीपूर्वक बघा, ट्रान्सपोज ऑफ आय, तर इथे बघूया ट्रान्सपोज ऑफ आय भारे या कॉलमला आपण रो मध्ये कन्वर्ट करूया। 1 0 0 फर्स्ट कॉलम बिकम्स फर्स्ट रो, सेकंड कॉलम बिकम्स सेकंड रो and this third column becomes third row। if you observe there is no change at all even after taking a transpose। त्यामुळे अजिबात एक्झामिनेशन मध्ये वेळ घालू नका। आयडेंटिटी मॅट्रिक्सचा ट्रांसपोज हा आयडेंटिटी मॅट्रिक्सच असतो। चलो आगे बढ़ते हैं। सिमेट्रिक मॅट्रिक्स थोड़ा सा वेगळा टाइप आहे मित्रांनो इतर टाइप्स पेक्षा। मी सिंपल पद्धतीने सांगेन हाउ टू आयडेंटिफाय अ सिमेट्रिक मॅट्रिक्स। इथे डायगोनल जे असेल ते असेल ए बी सी। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे जर 5 असेल तर एक्झॅक्टली त्याची मिरर इमेज 5 असली पाहिजे। मित्रांनो, इथे जर 7 असेल तर इथं त्याची मिरर इमेज 7 असली पाहिजे। इथे जर -3 असेल तर इथे त्याची मिरर इमेज -3 पाहिजे। या मॅट्रिक्सला आपण म्हणतो सिमेट्रिक मॅट्रिक्स। जर या डायगोनलला आपण एक आरसा ठेवला तर तुम्हाला एक्झॅक्ट मिरर इमेजेस पाहायला मिळतील। इफ यू ऑब्झर्व या सर्व मिरर इमेजेस आहेत। ठीक आहे, आणखीन एका पद्धतीने तुम्ही याला अंडरस्टँड करू शकता। इफ यू ऑब्झर्व एलिमेंट लोकेशन, तर मित्रांनो काळजीपूर्वक ऑब्झर्व करा, या 5चं लोकेशन आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, आणि या 5चं लोकेशन आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम। काळजीपूर्वक ऑब्झर्व करा, इथे तुम्हाला 1 2 आणि 2 1 एलिमेंट, हा 1 2 आहे आणि हा 2 1 आहे। कधीही मॅट्रिक्स मध्ये रो पहिला कॉलम दुसरा, सो याचं लोकेशन आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, याचं लोकेशन आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम, त्यामुळे हे दोघं पण सेम आहेत। सिमिलरली फॉर दिस 7 लोकेशन इज 1 3। इफ यू ऑब्झर्व लोकेशन इज फर्स्ट रो थर्ड कॉलम, या 7चं लोकेशन आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम। इफ यू ऑब्झर्व 1 3 3 1। तर सिम्पली फॉर अ सिमेट्रिक मॅट्रिक्स, फॉर अ सिमेट्रिक मॅट्रिक्स ए ऑफ आय जे आणि ए ऑफ जे आय सेम असतो। 1 2 2 1, काळजीपूर्वक 1 2 2 1 1 3 3 1। सो ही जी ट्रिक आहे ती सर्वांनी सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी लक्षात ठेवायची आहे। ए ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ जे आय। आगे बढ़ते हैं। स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स अतिशय इझिएस्ट वेने मुलं आयडेंटिफाय करतात, ते म्हणजे सर्वात जमेची बाजू म्हणजे या मॅट्रिक्सचा डायगोनलच 0 असतो। डायगोनलचे सर्वचे सर्व एलिमेंट्स 0 या ठिकाणी असतात। दिस इज द फर्स्ट थिंग अबाउट द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स। त्यानंतर मात्र एक महत्त्वाची गोष्ट, इथे 3 असेल तर इथे -3 असला पाहिजे। इथे जर 7 असेल तर इथे -7 असला पाहिजे। इथे जर -5 असेल तर इथे +5 असलं पाहिजे, ऑपोजिट साइन मित्रांनो। तर ऑपोजिट साइन म्हटलं की ए ऑफ आय जे ए ऑफ जे आय सेम असतील, बट या दोघांमध्ये मायनसचा फरक असेल। दिस इज द कंडिशन फॉर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स। पण हा आयडेंटिफाय करणं अतिशय सोपं आहे मित्रांनो, सर्वच्या सर्व डायगोनल एलिमेंट्स 0 असतात। त्यानंतर बघूया ऑर्थोगोनल मॅट्रिक्स। तर एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज मल्टिप्लाय केला आणि आउटकम जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं,
तर आपण अशा मॅट्रिक्सला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतो. आणखीन एक कंडिशन आहे, पुढे जाऊन आपण इनव्हर्स पण लर्न करणार आहोत. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि गिवन मॅट्रिक्स जर सेम असेल तर अशा मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतो. याबद्दल आपण पुढे सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर इथे मी मॅट्रायसेसचे मेजर तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे टाईप्स या ठिकाणी डिस्कस केलेत. आणखीनही काही टाईप्स आहेत मित्रांनो, पण ते आपल्या एक्झामिनेशनमध्ये फारसे विचारले जात नाहीत. पुढे जाऊया. मी परत एकदा रिपीट करतोय, आपण कोर टॉपिकला जाणारच आहोत, पण त्या अगोदर आपण सर्व मॅट्रायसेसचे बेसिक्स मुळासकट लर्न करत आहोत. कोणतीही बारीक सारी गोष्टी सोडू नका, कारण यामुळे आपला मेन क्वेश्चन फायनल एक्झाममध्ये चुकू शकतो. चलो, फोकस्ड ऑन दिस नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ट्रेस ऑफ ए मॅट्रिक्स. मित्रांनो, ट्रेस म्हणजे काय? ट्रेस ऑफ ए मॅट्रिक्स. समजा हा मॅट्रिक्स आहे, डायगोनल 2 5 मायनस लेट्स से 1, रेस्ट ऑफ द एलिमेंट्स लिहूया काहीतरी 7 3 -2 अँड 4 0 1. तर ट्रेस ऑफ ए मॅट्रिक्स अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. समजा हा गिवन मॅट्रिक्स ए असेल तर ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स शोधणे म्हणजे सिम्पली याची जी डायगोनल एलिमेंट्स आहेत त्या डायगोनल एलिमेंट्सची ॲडिशन करणे. दॅट्स ऑल. इतकी सोपी गोष्ट आहे मित्रांनो, या डायगोनल एलिमेंटची ॲडिशन करणे. तर इथं आन्सर येईल 7 - 1 म्हणजे हा 6. दॅट्स ऑल. दिस इज द वे वी कॅल्क्युलेट ट्रेस ऑफ ए मॅट्रिक्स. अतिशय सिंपल गोष्ट. पुढे जाऊया. बेसिक्समध्ये पुढचा पॉईंट आहे फाइंडिंग ॲडिशन ऑफ द टू मॅट्रायसेस. फर्स्ट थिंग, जेव्हा आपण दोन मॅट्रायसेसची ॲडिशन करतो, मेक शुअर दोघांचं या ठिकाणी ऑर्डर सेम असली पाहिजे. म्हणजे आयदर 2/2, दोन्ही पण 2/2, दोन्ही पण 3/3, काही असू द्या, पण मित्रांनो त्यांची ऑर्डर सेम असल्याशिवाय आपण ॲडिशन करू शकत नाही. सो हा मॅट्रिक्स 2 3 -1 7, हा मॅट्रिक्स लेट्स से 1 8 -4 अँड लेट्स से इट्स 2. तर आपण या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करू शकतो? तर सिंपल स्टोरी आहे. जेव्हा तुम्ही दोन मॅट्रायसेसची ॲडिशन करता, काळजीपूर्वक ऐका, त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन करायची असते. म्हणजे या 2 ची ॲडिशन 1 सोबत होणार, 2 + 1 हा झाला 3. या 3 ची ॲडिशन 8 सोबत होणार. करस्पॉन्डिंग एलिमेंट लोकेशन वाईज 3 ला इकडे 8 आहे, त्यांची ॲडिशन 3 + 8 11. त्यानंतर -1 ची ॲडिशन -4 सोबत होणार. -1 -4 हा होईल -5 आणि शेवटचा 7 ला करस्पॉन्डिंग 2, या दोघांची ॲडिशन 9. इतकी सोपी गोष्ट आहे मित्रांनो. जर दोन मॅट्रायसेसची ॲडिशन करायची असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ॲड करावे लागतील. पुढे जाऊया. सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस. जर सिमिलरली आपण जसं ॲडिशन केलं, अगदी त्याच पद्धतीने दोन मॅट्रिक्स सबट्रॅक्ट सुद्धा केले जाऊ शकतात. पाहूया या दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन. इथंही अगदी तोच नियम फॉलो करायचा आहे जो आपण ॲडिशनसाठी फॉलो केलेला आहे. इथे सुद्धा करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 2 - 1, तर पहिलं आन्सर येणार 2 - 1 इज 1. या 3 ला करस्पॉन्डिंग मित्रांनो 5 आहे, सो 3 - 5 इज -2. सच अ सिंपल थिंग. करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन. -1 मायनस ऑफ मायनस +1, तर इथे येईल मित्रांनो 0. त्यानंतर 7 -6 इथे येईल 1. सिंपल. जशा ॲडिशनचा नियम आहे तसंच सबट्रॅक्शनचा नियम आहे. आपल्याला करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन आणि करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन करावं लागतं. चलो आगे बढ़ते हैं. दिस इज द रियल ट्रिकी पार्ट इन मॅट्रायसेस. मार्क दिस ॲज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे खूप सारे मुलं मिस्टेक्स करतात. तर मॅट्रिक्समध्ये थोडाफार काय चॅलेंजिंग पार्ट असेल बेसिक्समध्ये, तर मित्रांनो तो हा जिथे आपल्याला दोन मॅट्रायसेस मल्टिप्लाय करायचे असतात. इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का? तर नाही. तर मित्रांनो मॅट्रिक्स सगळ्या की कोणतीही मॅट्रिक्स दिली त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं असं काही नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनसाठी एक विशिष्ट कंडिशन दिलेल्या दोन मॅट्रायसेसनं फॉलो करणं एक्सपेक्टेड आहे. काळजीपूर्वक ऐका. समजा हा मॅट्रिक्स ए आहे आणि हा गिवन मॅट्रिक्स बी आहे. आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
ॲझ्युम करूया मॅट्रिक्स ए हा 2x2 म्हणजे 2 रोज 2 कॉलमवाला या ठिकाणी असेल आणि समजा मॅट्रिक्स बी हा 2 रोज 3 कॉलमचा या ठिकाणी असेल तर या दोन मॅट्रिक्सचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होणार का त्यासाठी काळजीपूर्वक ऐका पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो यांची संख्या सेम असली पाहिजे जेव्हा ही गोष्ट सेम असते तेव्हाच दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता अदरवाइज नाही तर हे दोन सेम आहेत बिंदास पुढे जा मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं आता या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं तर यांच्या मल्टिप्लिकेशन नंतर जो येणारा मॅट्रिक्स आहे त्याला मी नाव दिलं AB या मॅट्रिक्सला हा मॅट्रिक्स जेव्हा मल्टिप्लाय केला समजा जो काही नवीन मॅट्रिक्स तयार होईल त्याला आपण नाव देऊया AB त्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असेल म्हणजे तो किती रो किती कॉलमचा असेल ते हे फर्स्ट आणि लास्ट डिजिट ठरवतील दॅट इज 2/3 म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे तो 2 रोज 3 कॉलमचा या ठिकाणी तयार होईल काळजीपूर्वक बघा हा जो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा नियम आहे हा कान उघडे ठेवून ऐका अजिबात चुकू नका एक्झामिनेशनमध्ये पहिली गोष्ट कोणत्याही दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही पहिली कंडिशन पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो सेम पाहिजे हे दोघं सेम असल्याशिवाय पुढे जाऊ नका हे दोघं सेम आहेत बिंदास पुढे जा फायनल मॅट्रिक्सची ऑर्डर येणार 2 रोज 3 कॉलम्स या पद्धतीने बघूया एक मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं सो एक एक्झाम्पल थ्रू आपण अंडरस्टँड करूया मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन विथ वन सिंपल एक्झाम्पल ओके समजा एक मॅट्रिक्स या ठिकाणी घेऊया 2 3 -1 7 हा मॅट्रिक्स घेतला मित्रांनो ए काळजीपूर्वक आहे का त्यानंतर घेऊया एक मॅट्रिक्स बी लेट्स से 5 0 1 and 8 असे मी दोन मॅट्रिसेस या ठिकाणी घेतले आपल्या मॅट्रिक्स नियमामध्ये बसतात का ते पाहूया मॅट्रिक्स ए हा 2/2 चा आहे मॅट्रिक्स बी हा सुद्धा 2/2 चा आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं का आन्सर इज यस रीजन इज पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो सेम आहेत हे दोन्ही जेव्हा सेम आहेत बिंदास मल्टिप्लिकेशनला सुरुवात करा आणि फायनल मॅट्रिक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स तयार होणार आहे त्याची ऑर्डर असेल AB म्हणजे 2 रोज 2 कॉलम वाला मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे ओके आता हे झाला बेसिक नियम आता बघूया मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर मॅट्रिक्स ए म्हणजे पहिला मॅट्रिक्स 2 3 -1 7 इनटू आपण घेऊया सेकंड मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स बी विच इज 5 0 1 8 करेक्ट या दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय त्यानंतर येणारा मॅट्रिक्स AB काळजीपूर्वक बघा मित्रांनो हा झाला मॅट्रिक्स ए हा झाला मॅट्रिक्स बी आणि आपल्याला हवा आहे मॅट्रिक्स AB किती बाय कितीचा 2/2 चा 2/2 म्हणजे 2 रोज आर हॉरिझॉन्टल अँड 2 कॉलम्स मित्रांनो हा जो फायनल मॅट्रिक्स आहे 2 रोज आणि 2 कॉलम्स या ठिकाणी असला पाहिजे म्हणजे साधारण याच्यामध्ये 4 एलिमेंट्स या ठिकाणी असले पाहिजे सो 1 2 3 4 काळजीपूर्वक बघा 2 रोज 2 कॉलम 2 रोज अँड 2 कॉलम्स असा फायनल मॅट्रिक्स असला पाहिजे असं क्लिअर स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं एक्झामिनेशनमध्ये आता महत्त्वाचा नियम हा जो फर्स्ट मॅट्रिक्स या ठिकाणी आहे काळजीपूर्वक पहा हा जो फर्स्ट मॅट्रिक्स या ठिकाणी आहे तर नियम असा आहे मित्रांनो पहिला मॅट्रिक्स कधी पण रो वाईज जायचा नियम काय पहिला मॅट्रिक्स कधी पण रो वाईजच पाहायचा आणि जो सेकंड मॅट्रिक्स आहे हा मात्र फक्त कॉलम वाईजच पाहायचा काळजीपूर्वक ऐका पहिला मॅट्रिक्स रो वाईज दुसरा मॅट्रिक्स कॉलम वाईज पाहायचा असतो ओके सर आता एलिमेंट कसा शोधायचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा समजा तुम्ही हा एलिमेंट शोधत आहात तर याचं लोकेशन पाहायचं मित्रांनो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तर इकडे घेऊया फर्स्ट रो इकडे घेऊया फर्स्ट कॉलम तर इथे घेऊया फर्स्ट रो इकडे घेऊया फर्स्ट कॉलम सर पुढे काय
तर हा फर्स्ट रो घेतला, फर्स्ट कॉलम घेतला, पहिल्या मॅट्रिक्समधून फर्स्ट रो घ्या, दुसऱ्या मॅट्रिक्समधून फर्स्ट कॉलम घ्या आणि प्रोसेस करायची मित्रांनो, मल्टीप्लाय मल्टीप्लाय ॲड, मल्टीप्लाय 2 into 5 10, मल्टीप्लाय 3 into 1 3 अँड देन ॲड. तुमचा पहिला एलिमेंट तयार झाला 13. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा पहिला एलिमेंट तयार झाला 13. काळजीपूर्वक बघा, स्टोरी समजून घ्या मित्रांनो. स्टोरी अशी आहे, मल्टीप्लाय मल्टीप्लाय ॲड, 2 into 5 10, 3 into 1 3, 10 plus 3 13. ओके, आणखीन पहा, आणखीन पहा. हा एलिमेंट बघूया मित्रांनो, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा एलिमेंट आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम. इकडे पण तसंच जाऊया, फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्यायचा आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, कॉलम हा घ्यायचा आहे. सो फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टीप्लाय 2 into 0 0, मल्टीप्लाय 8 3 24 अँड देन ॲड. सो स्टोरी अशी आहे मित्रांनो, मल्टीप्लाय मल्टीप्लाय ॲड. तर आन्सर आला हा 24. दिस इज द वे यू हॅव टू गो इन अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. इट्स अ करेक्ट वे ऑफ डुईंग अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हा पाहूया, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो हा आहे मित्रांनो, फर्स्ट कॉलम हा आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम. काळजीपूर्वक बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. आय एम टॉकिंग अबाउट दिस एलिमेंट. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, मल्टीप्लाय 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 -5 मल्टीप्लाय +7, मल्टीप्लाय -5 मल्टीप्लाय +7. आन्सर आलं पहा 2. हा एलिमेंट आला 2. लास्ट एलिमेंट, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, मल्टीप्लाय 0 मल्टीप्लाय 56. बरोबर आहे. मल्टीप्लाय मल्टीप्लाय ॲड. समजून घ्या, मल्टीप्लाय मल्टीप्लाय ॲड. इतकी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. जर तुम्ही नॉलेजेबल जाल तर कधीच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये चुकणार नाहीत. अतिशय सिंपल पद्धतीने आपण 2 मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल थ्रू पाहूया. समजा मॅट्रिक्स ए आहे 1 2 3 -1 7 0 आणि मॅट्रिक्स बी आहे 1 3 -1 4 अँड 2 अँड 2. आता या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं का ते अगोदर तुम्हाला चेक करावं लागेल. तर या मॅट्रिक्समध्ये 2 रोज या ठिकाणी आहेत, रोज आर हॉरिझॉन्टल, आणि या मॅट्रिक्समध्ये 3 कॉलम्स आहेत, कॉलम्स आर व्हर्टिकल. त्यामुळे मॅट्रिक्स ए ची ऑर्डर या ठिकाणी असेल 2 रोज 3 कॉलम्स. तर या पहिल्या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. आता बघूया मॅट्रिक्स बी कडे जाऊया मित्रांनो. मॅट्रिक्स बी कडे जाऊया. तर मॅट्रिक्स बी मध्ये बघा किती रोज आहेत. रो 1, रो 2, रो 3, राईट. ओके, कॉलम 1 and then column 2. So matrix B has 3 rows and 2 columns. तर matrix B मध्ये आहे 3 rows 2 columns. 3 rows 2 columns. तर matrix A, matrix B. तर मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी या दोघांचं लग्न होणार का? या दोघांचं लग्न होणार का? मॅट्रिक्स ए ची ऑर्डर 2/3, मॅट्रिक्स बी ची ऑर्डर 3/2. या दोघांचं लग्न होणार का? म्हणजे या दोघांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होणार का? तर मित्रांनो इथे क्लिअरली आहे, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो मॅच होत आहेत, म्हणजेच सेम आहेत, म्हणजे ए आणि बीच्या पत्रिका जुळत आहेत, गुण या ठिकाणी पूर्णपणे जुळत आहेत, सर्व कंडिशन्स ओके आहेत. बिंदास लग्न लावून टाका. ए आणि बीचं बिंदास आपण लग्न लावू शकतो आणि ए आणि बी जो नवीन मॅट्रिक्स तयार होणार आहे लग्नानंतर, तर त्याची ऑर्डर असेल 2/2. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल 2/2, म्हणजेच 2 रोज 2 कॉलम्स या पद्धतीने नवीन मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे. तयार करूया नवीन मॅट्रिक्स. तयार करूया नवीन मॅट्रिक्स. काळजीपूर्वक बघा. पहिल्यांदा तर मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशनची कंडिशन क्लिअर असली पाहिजे. आता मॅट्रिक्स ए घेऊया, विच इज 1 2
3 -1 7 0 हा झाला मॅट्रिक्स ए इंटू याला मॅट्रिक्स आपण बी ने मल्टिप्लाय करूया विच इज 1 3 -1 4 2 and 2 हा झाला मित्रांनो मॅट्रिक्स ए हा झाला मॅट्रिक्स बी आता बघूया मॅट्रिक्स ए बी जो की 2/2 चा आहे येस पहिला मॅट्रिक्स वेगळा आहे दुसरा मॅट्रिक्स वेगळा आहे आणि ए बी मात्र वेगळाच मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये घडू शकतं नवीन मॅट्रिक्स एका वेगळ्याच ऑर्डरचा क्रिएट होऊ शकतो बिंदास पुढे जा मित्रांनो सो या प्रोसेस मध्ये तुम्हाला नवीन मॅट्रिक्स मिळेल ज्यामध्ये 2 रोज and 2 कॉलम्स या ठिकाणी असतील तर 2 रोज आणि 2 कॉलम्सचा हा नवीन मॅट्रिक्स तयार करा म्हणजे 4 एलिमेंट असलेला 4 एलिमेंट असलेला मॅट्रिक्स राईट ओके लेट्स प्रोसीड फर्दर आपल्या नियमाप्रमाणे पहिला मॅट्रिक्स रो वाइज दुसरा मॅट्रिक्स कॉलम वाइज पहिला मॅट्रिक्स रो वाइज दुसरा मॅट्रिक्स कॉलम वाइज राईट ओके पहिला मॅट्रिक्स कधी पण रो वाइजच घ्यायचा असतो दुसरा मॅट्रिक्स कधी पण कॉलम वाइजच पाहायचा असतो सिंपल नियमाने पहिला मॅट्रिक्स फक्त रो वाइज पाहायचा दुसरा मॅट्रिक्स फक्त कॉलम वाइज पाहायचा यामध्ये आपण पहिला एलिमेंट शोधूया बघा रे फर्स्ट एलिमेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इकडे पण तसंच करा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काळजीपूर्वक बघा मित्रांनो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय करायचं सर मल्टीप्लाय 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 ॲड 1 into 1 1 2 into -1 -2 3 into 2 6 तो ये आ गया 7 -2 फर्स्ट एलिमेंट आ गया 5 तर मित्रांनो फर्स्ट एलिमेंट आला 5 बघा पुढे जाऊया आता नेक्स्ट एलिमेंट कडे बघूया मॅट्रिक्स मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो इथे चुकू नका अजिबात एक एलिमेंट जरी चुकला आपला 12चा क्वेश्चन गेला सो त्यामुळे 12चे क्वेश्चन स्टार्ट करण्या अगोदर मेक शुअर की यू आर गुड इन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आणि कुठे जरी एक जरी एलिमेंट आपण एक्झाम मध्ये चुकलो तर आपले फायनल मार्क्स खतम तर मेक शुअर आपल्याला हे परफेक्टली जमतं थोडीशी प्रॅक्टिस करा अगदी लॉजिकल आहे कुठेही रट्टा मारण्याची आवश्यकता नाही सो सिंपल लॉजिकल वेने आपल्याला जायचं आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टीप्लाय 1 into 3 2 into 4 and 3 into 2 बघा रे किती येतं इज इट 17 तर हा एलिमेंट आला 17 चलो आगे बढ़ते हैं हा एलिमेंट बघा मित्रांनो सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम जसे इथे तुम्ही रीड करता तसे इथे या ठिकाणी आपण एलिमेंट्स घेणार सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टीप्लाय 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 ॲड तर आन्सर आलं पहा मित्रांनो -8 आन्सर आलं -8 चलो लास्ट कॅल्क्युलेशन करूया मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी ते म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंट इकडे तसंच वाचा सेकंड रो सेकंड कॉलम काय करायचं सर पुढे मल्टीप्लाय -1 into 3 -3 मल्टीप्लाय 28 मल्टीप्लाय 0 समजून घ्या सॉरी ओके सो परत एकदा बघा सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम मल्टीप्लाय -3 मल्टीप्लाय 7 4 जा 28 0 into 2 0 या सर्वांची ॲडिशन करा 25 येईल राईट तर मित्रांनो हे झालं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आय होप सो तुम्हाला हे अतिशय सिम्पलेस्ट वेने समजलं असेल थोडीशी मेहनत आहे 4-5 क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करून पहा अगदी सर्वांना जमण्यासारखं आहे अतिशय सिंपल वेने तुम्हाला मी मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्सप्लेन केलेलं आहे पुढे जाऊया मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे काही महत्त्वाचे नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत साधी गोष्ट आहे मित्रांनो एखाद्या मॅट्रिक्सचा ए बी आणि बी ए सारखा असू शकत नाही फार किचकट आहे मित्रांनो हे यामध्ये ए आणि बी तर ह्यांना जर स्विच केलं आपण तर खूप फरक पडू शकतो जसं की बी आणि ए बी ची ऑर्डर 3/2 ए ची ऑर्डर
2/3. तर नवीन मॅट्रिक्स 3/3चा बनेल. तर बघा नुसती ऑर्डर जर बदलली तुम्ही तर एक नवीन वेगळाच मॅट्रिक्स तयार होऊ शकतो. त्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणतात AB इज नॉट इक्वल टू BA. A इंटू बी आणि B इंटू ए सारखा नसतो. याला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ डज नॉट एक्झिस्ट इन मॅट्रायसेस. याला आपण म्हणतो असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मित्रांनो एक्झिस्ट होतो मॅट्रायसेसमध्ये. सर म्हणजे काय? ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन केलं त्यानंतर सीला मल्टिप्लाय केलं किंवा आपण एला बाजूला केलं बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन केलं आन्सर सेम येतं. सर म्हणजे काय? म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही पहिला दुसरा कसाही ऑर्डर वाईज मल्टिप्लाय करा त्याने काही फरक पडत नाही. फक्त स्विच करू नका असं काही. याला आपण म्हणतो असोसिएटिव्ह लॉ स्कूलमधला. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ए इंटू बी आणि ए इंटू सी हे तुम्ही ॲडिशनमध्ये करू शकता. असं म्हटलं जातं मॅट्रिक्स इज मल्टिप्लिकेटिव्ह, मॅट्रिक्स इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. तर या ॲडिशनमध्ये मॅट्रिक्सला आपण नेऊ शकतो. सो ए इंटू बी प्लस ए इंटू सी दिस द वे. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. आपल्या न्यूमरिकल्समध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही मॅट्रिक्सला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आठवतो का रे? आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे सर्व डायगोनल एलिमेंट्स काय असतात 1 1 1. दिस इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सला त्याच्या आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स तयार होतो. मॅट्रिक्स इंटू आय इज अ मॅट्रिक्स. समजा मॅट्रिक्स बी आहे त्याला आयने मल्टिप्लाय केलं तर बी तयार होतो, सीला आयने मल्टिप्लाय केलं तर सी तयार होतो. लक्षात ठेवा मॅट्रिक्स इंटू आय इज ए मॅट्रिक्स. मॅट्रिक्स इंटू आय इज ए मॅट्रिक्स. काही आयने मल्टिप्लाय केल्यानंतर काही फरक पडत नाही. ओके. मॅट्रिक्समध्ये हायर पॉवर्स आपण कसे हँडल करतो तर हा ए स्क्वेअर जो आहे अगदी स्कूलप्रमाणे मित्रांनो, स्कूलमध्ये जसं तुम्ही एक्स स्क्वेअरला एक्स इंटू एक्स लिहायचे अगदी तसं ए स्क्वेअरला आपण मॅट्रिक्समध्ये ए इंटू ए एसच मल्टिप्लिकेशन ए सोबत केल्यानंतर ए स्क्वेअर तयार होऊ शकतो. ए क्यूब कसं तयार करायचं? सिम्पली मित्रांनो तुम्ही ए इंटू ए करू शकता विच इज लेंदी. इन्स्टेड ऑफ दॅट आय विल सजेस्ट फाइंड ए स्क्वेअर फर्स्ट ॲज ए इंटू ए आणि तुम्ही ए स्क्वेअरला एने मल्टिप्लाय करा, तुम्हाला इझिली ए क्यूब मिळून जाईल. त्यानंतर ए रेस टू 4 कसा शोधायचा एक्झामिनेशनमध्ये? अगोदर ए स्क्वेअर शोधून घ्या आणि ए स्क्वेअरला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, तुम्हाला ए रेस टू 4ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. सो म्हणजे स्कूलचेच नियम मॅट्रिक्सच्या हायर पॉवरसाठी ॲप्लिकेबल आहेत. पुढे बघूया. सो ही काळजीपूर्वक ऑब्झर्व करा मित्रांनो. जर आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कितीही इंडेक्स घ्या, आय स्क्वेअर इज आय इंटू आय, आन्सर आय येईल. आय क्यूब आय स्क्वेअर इंटू आय येईल. आय रेस टू 4 आय स्क्वेअर इंटू आय येईल. म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कितीही इंडेक्स आला तरी तोच मॅट्रिक्स या ठिकाणी असतो. ओके. पुढे जाऊया. ए प्लस बीचा स्क्वेअर. तर इथे स्कूलप्रमाणे कोणीही फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही. आपला स्कूलचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण हा फॉर्म्युला स्कूलप्रमाणे एक्झिक्यूट होत नाही मॅट्रायसेसमध्ये. मॅट्रिक्सचे नियम वेगळे, स्कूलचे नियम वेगळे. कधीही लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये प्रोसेस बदलली, नियम बदलले. तर मॅट्रिक्सच्या वेळी मॅट्रिक्सचे नियम लक्षात ठेवा, इंटिग्रेशनच्या वेळी इंटिग्रेशनचे नियम, वेक्टर्सच्या वेळी वेक्टर्सचे नियम, लिमिट्सच्या वेळी लिमिट्सचे नियम. सिंपल आहे. प्रोसेस वेगळी, नियम वेगळे. कधीही मिक्स करू नका. एका टॉपिकचे नियम दुसऱ्या टॉपिक्समध्ये किंवा स्कूलचे बेसिक नियम कुठेही आपल्या प्रोसेसेसमध्ये या ठिकाणी आणायचे नाही. तर मित्रांनो प्रत्येक नवीन प्रोसेसचे स्वतःचे ओन रूल्स असतात, ते तुम्हाला फॉलो करायचे असतात एक्झामिनेशनमध्ये. मॅट्रिक्समध्ये ए प्लस बीचा स्क्वेअर हा असा लिहिला जातो, ए प्लस बी इंटू ए प्लस बी. स्क्वेअर असा लिहायचा असतो मित्रांनो. त्यानंतर मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे ए इंटू ए इज ए स्क्वेअर, ए इंटू बी इज ए बी. त्यानंतर बी इंटू ए इज बी ए अँड बी इंटू बी इज बी स्क्वेअर. दिस इज द वे. तर मित्रांनो या पद्धतीने आपण ए प्लस बीचा स्क्वेअर मॅट्रायसेसमध्ये सॉल्व करतो. काळजीपूर्वक बघा. स्कूलमध्ये ए बी आणि बी ए सेम असायचा,
त्यामुळे तुम्ही एक्झामिनेशनमध्ये लिहायचे 2AB, पण असं चुकूनही मॅट्रिक्समध्ये करू नका, कारण मॅट्रिक्समध्ये AB आणि BA मल्टिप्लाय केल्यानंतर सबशेल वेगळा येऊ शकतो, त्यामुळे आपण AB BA कम्प्लिटली वेगळा लिहितो. सिमिलरली इथे सुद्धा तुम्हाला A मायनस बी इंटू A मायनस बी या पद्धतीने जावं लागेल. सो A मायनस बीचा स्क्वेअर असा टॅकल केला जातो. त्यानंतर एला A मल्टिप्लाय करा A स्क्वेअर, एला मायनस बी मल्टिप्लाय करा मायनस AB, हा मल्टिप्लाय करूया मायनस BA, त्यानंतर मायनस बी इंटू मायनस बी हा झाला प्लस बी स्क्वेअर. दॅट्स ऑल. AB BA सेम नसतो, मला एवढंच म्हणायचं आहे. त्यामुळे हा एक्सपांडेड फॉर्म्युला तुम्हाला मॅट्रिक्समध्ये घ्यावा लागतो. सिमिलरली स्कूलमध्ये या तिसऱ्या फॉर्म्युल्यासाठी तुम्ही काय एक्झिक्यूट करायचे, तर स्कूलमध्ये आपण A प्लस बी A मायनस बी, स्कूलचे नियम वेगळे घ्यावे लागतील मित्रांनो. A प्लस बी A मायनस बी स्कूलमध्ये आपण लिहायचो A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बट नॉट इन मॅट्रायसेस. मॅट्रायसेसमध्ये चुकूनही आपल्याला असं एक्झिक्यूट करायचं नाही. सर मग कसं एक्झिक्यूट करायचं? सिम्पल. एला A मल्टिप्लाय केला A स्क्वेअर, एला मायनस बी मल्टिप्लाय केला मायनस AB, बीला A मल्टिप्लाय केला BA, आणि बीला मायनस बी मल्टिप्लाय केला मायनस बी स्क्वेअर. दॅट्स ऑल. आणि AB BA सेम नसतो, त्यामुळे या दोघांना कॅन्सल करायचं नाही, ॲज इट इज ठेवायचं. प्लीज मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची ही महत्त्वाची एक्झिक्युशन पद्धत सर्वांनी समजून घ्या, जी स्कूलपेक्षा थोडीशी या ठिकाणी वेगळी आहे. तर आपण या ठिकाणी मॅट्रायसेसचे सर्व बेसिक्स या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर मला असं म्हणायचं मित्रांनो की इथे मॅट्रिक्सचा हा जो बेसिक पार्ट आहे तो मी पूर्णपणे तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. मॅट्रिक्स डिव्हिजन नावाचा कन्सेप्ट काही एक्झामिनेशनमध्ये नसतो. देयर इज नो सच थिंग एक्झिस्ट कॉल्ड डिव्हिजन ऑफ द मॅट्रायसेस. त्यामुळे मॅट्रायसेसचे पूर्ण बेसिक्स हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनपर्यंत एंड होतात. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाहूया हाऊ टू फाइंड व्हेरियस कोफॅक्टर्स, ॲडजॉइंट, इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स, जो की तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल. तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अँड डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब दिस पर्टिक्युलर चॅनल. आणि मित्रांनो या ठिकाणी सर्वांना एज्युकेट करा, अकॅडमिकली प्रत्येकाला मदत करा, आणि तुमचे जे लाईक्स आहेत, शेअर्स आहेत, सबस्क्राईब आहेत, हेच मला मोटिवेट करतील पुढच्या व्हिडिओसाठी. टिल देन गुड बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. थँक्यू फ्रेंड्स.